जुलै 4 तारीखला सदर बाजार पोलीस स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर वैद्यकीय अधिष्ठाता श्री डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादवर गुन्हा क्रमांक 554/2026 BNS 318/4 337/3 338 340/2 233 235 35 अन्वये गुन्हे दाखल करून तपास सोलापूर शहर पोलिसांच्या क्राईम ब्रांचनी केलं आणि त्या तपासात अशा निष्पन्न झालेल्या आहेत. हॉस्पिटलमधून जे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते बनावट आधार कार्ड वगैरे बनवून जे सोलापूर जिल्ह्यात रहिवासी नसलेल्या लोकांना पण मिळवून दिलेले आहेत या दृष्टीने. आणि त्यात जे इनिशियल होतं ते अक्यूज्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर ते हे कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर या ठिकाणी शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता अशा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र 11 मे 2026 रोजी बनवून घेतलं म्हणून फिर्यादला उल्लेख आहे ते निष्पन्न झालेले आहेत. त्यानुसार ACP क्राईम डॉक्टर अश्विनी पाटील, DCP क्राईम श्री दिलीप पवार, PI क्राईम श्री माने आणि त्यांच्या टीमनी तपास सुपरवाइज करून API श्री शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण टीमनी तपास आतापर्यंत जे केलेले आहेत त्यात 8 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत. या 8 आरोपीपैकी राजेश जाधव हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेतलेले आहे. त्यात एजंट म्हणून काम केलेले 3 जण आहे. महेश बारगजे, राजेश धवन हे राहणार आहेत अहिल्यानगरचे आहे. विजय गर्जे हे पण अहिल्यानगरचे आहे. अरुण शिंपी हे आहेत राहणार नाशिकचे आहे. यात आतापर्यंत तपास दरम्यान हे अरुण शिंपी ओव्हरऑल गुन्ह्याचे सूत्रधार असा दिसून येत आहे. त्यानंतर वासिम शौकत खान वय 42 वरिष्ठ लिपिक नेमणूक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि सागर राजपूत हे पण वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि डॉक्टर सतीश कनाके निवासी वैद्यकीय अधिकारी नेमणूक सध्या आहे जिल्हा महिला व बाल रुग्णालय सोलापूर यांनाही अटक करण्यात आलेले आहेत. हे कनाके यांच्या आता 7 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेला आहे. यात सिव्हिल हॉस्पिटल येथे जे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्यात आलेले आहे त्यासाठी वापरण्यात आलेले जे काही संगणक इतर साहित्य आणि कम्प्युटर्स वगैरे सर्व जप्त करण्यात आलेले आहेत. पुढील तपासादरम्यान आम्हाला 1/1/2025 पासून 31/6/2026 पर्यंतच्या कालावधीत एकूण 3714 प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्या 3714 प्रमाणपत्र पैकी किती प्रमाणपत्रात संशय आहे याबद्दल चौकशी आता सुरू आहे. आणि आता इनिशियल स्टेजला 8 प्रमाणपत्र हे संज्ञाची तपासणी न होता वितरित झाल्याच्या निष्पन्न झालेले आहे. आणखी हे तपास चालू आहे. यात व्यापम अजून वाढण्याच्या दाट शक्यता आहेत. हे जे विशेष चमू जे काम करत आहे त्यांनी आतापर्यंत खूप प्रोफेशनली काम करून सखोल चौकशी केलेल्या आहेत. यापुढेही आणखी किती लोक जे सोलापूरचे रहिवासी नाही आहेत त्यांना अशा बनावट आधार कार्ड वगैरे इतर गोष्टी बनवून इथून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्याबद्दल पूर्ण चौकशी होईल आणि सर्व आरोपींना कायद्याच्या समोर आणणार आहेत. या
काम आतापर्यंत जे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याबद्दल मी डॉक्टर पाटील, श्री पवार, श्री माने, API श्री खेडकर, API भरत संजन शिवे आणि त्यांच्या समूहच्या सर्व अंमलदार, विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा बिंगारे, सूरज पवार, ASA श्री अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धीरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, श्री बाळासाहेब काळे, सतीश काटे आणि सायबर पोलीस स्टेशनच्या प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड या सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.